पंढरपुरात फडणवीसांची सभा सुरू आहे, थेट तिकडे जाऊयात। सगळ्यांची मदत घेऊन एक पूर्ण पुनर्वसनाचा प्लॅन तयार करून आणि मग मला विश्वास आहे की तुम्ही 3000 दिलात, 3500 द्याल, 4000 द्याल, पण ते देत असताना तुमच्या डोक्याला चिंता नसेल की पुढे काय होणार आहे, कारण या कारखान्याचं पूर्ण पुनर्वसन करण्याची जबाबदारी आता तुमच्यासोबत मी घेतलेली आहे। आणि तुम्हालाही सांगतो, तुम्ही जे काही लोकांनी सांगितलं की आपल्याला अभिजित पाटील कारखाना महत्वाचा आहे, राजकारण महत्वाचं नाही आहे, अभिजित पाटलांनी सांगितलं ठीक आहे जाऊ द्या, कारखाना महत्वाचा आहे, अभिजित पाटील चिंता करू नका, राजकारण तेवढंच महत्वाचं आहे। तुमच्या जे मनात आहे आणि यांच्या जे मनात आहे तेच माझ्याही मनात आहे। त्यामुळे योग्य मार्गाने सगळ्या गोष्टी करू, काळजी करू नका। या ठिकाणी ज्या प्रकारे असं आहे बघा, ही नवीन पिढी आहे आणि नवीन पिढीमध्ये एखादा असा कार्यकर्ता नेता उभा राहतो की जो अशा प्रकारे जे बुडलेलं आहे ते वर आणण्याचा प्रयत्न करतो। बुडणारं हातात घेऊन अजून बुडवून त्यातनं ओरबडणारे महाराष्ट्रात खूप लोक पाहिले, पण बुडणारं हाती घेऊन ते उभं करणारे बोटावर मोजण्या इतके लोक आहेत, त्यातला एक अभिजित पाटील आहे। आणि म्हणून अशा व्यक्तीच्या पाठीमागे उभं राहिलंच पाहिजे आणि ते आम्ही निश्चितपणे राहणार आहोत। बंधू भगिनींनो, ही गोष्ट देखील मला सांगितली पाहिजे। मला जास्त वेळ याकरता नाहीये की मागे रणजित सिंग नाईक निंबाळकर बसले आहेत, 6 वाजता त्यांचा प्रचार संपणार आहे, ते सारखं घड्याळ पाहतायत की फलटणची सभा होणार की नाही, काळजी करू नका, 5:45ला संपव, पण ती फलटणची सभा करू। पण मी एकच गोष्ट या ठिकाणी सांगतो, ज्यावेळी नरेंद्र मोदीजी देशाचे प्रधानमंत्री झाले त्यावेळी अनेक लोक म्हणायचे मोदींना ऊसातलं काय कळतं, पण आज ऊस आणि साखर कारखानदारीबद्दल जेवढे निर्णय मोदीजींनी घेतले तेवढे यापूर्वी कधीही घेण्यात आले नव्हते। आज FRP 340 रुपयांनी वाढवली आणि त्याचसोबत इथेनॉल सारखे निर्णय घेतल्यामुळे कारखाने उभे राहिले। आज आपण पाहू शकतो मोदीजींनी साखरेलाही MEP दिली, MSP दिली, मिनिमम सेलिंग प्राइस। नाहीतर परिस्थिती अशी होती, ऊसाचा दर हा ठरलेला आणि ऊसापेक्षा साखरेचा दर कमी, म्हणजे रॉ मटेरियलचा दर जास्त आणि फिनिश प्रॉडक्टचा दर कमी, अशा प्रकारच्या विवंचनेत ही साखर कारखानदारी आली होती। आणि त्यातही रणजितदादांनी सांगितलं, असे काही या महाराष्ट्रातले हिरो लोक, दलाल लोक हे अशा प्रकारे साखरेचे भाव मॅनिप्युलेट करायचे की कारखानदार अडचणीतच यायचा। मोदीजींनी पहिल्यांदा त्या ठिकाणी MSP आणली आणि साखरेचा दर यापेक्षा कमी होणारच नाही, अशा प्रकारचा निर्णय घेतल्यामुळे साखर कारखानदारी जगली। हा निर्णय घेण्याकरता कायदा 50 वर्ष होता, पण ज्यांचे स्वतःचे इंटरेस्ट होते त्यांनी तो निर्णय घेतला नाही, हा निर्णय मोदीजींनी घेतला। सगळ्यात महत्वाचं काय, तुम्ही 3000 दिले, 3500 देता म्हणताय, हे का देऊ शकताय तुम्ही माहिती आहे? याचं एकमेव कारण आहे, या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या साखर कारखान्यांनी FRP पेक्षा चांगला दर दिला त्यांच्या डोक्यावर इन्कम टॅक्सची तलवार अडकलेली होती। गेले 20 वर्ष सातत्याने तो इन्कम टॅक्स वाढत होता, नोटिसेस येत होत्या, कारखान्याला सांगितलं जात होतं शेतकऱ्यांकडनं इन्कम टॅक्स वसूल करून आणा, नाहीतर तुम्ही तो इन्कम टॅक्स भरा। हायकोर्टात हारले, सुप्रीम कोर्टात हारले, वर्षानुवर्ष या देशामध्ये माननीय पवार साहेबांच्या नेतृत्वात किमान 7 वेळा डेलिगेशन गेलं, 7 वेळा त्या ठिकाणी डेलिगेशन जायचं, अर्थमंत्र्यांना भेटायचं, प्रधानमंत्र्यांना भेटायचं, सांगायचं शेतकऱ्याच्या डोक्यावर इन्कम टॅक्सची तलवार आहे, ही तलवार दूर करा। ती तलवार कधी दूर झाली नाही, आश्वासनाच्या पलीकडे काही मिळालं नाही।
या देशात मोदीजींचं सरकार आलं. मोदीजींच्या सरकारने देशामध्ये पहिल्यांदा सहकार मंत्रालय तयार केलं. सहकार मंत्री म्हणून अमितभाई शहांना केलं. अमित शहा स्वतः सहकारातून आले आहेत. ते सहकारी बँकेचे जिल्हा बँकेचे चेअरमन होते. त्यांना सहकार समजत होता. आम्ही डेलिगेशन घेतलं. अमितभाईंकडे गेलो. सांगितलं कारखाने मरून जातील, शेतकरी अडचणीत येतील. हे चांगलं करायला गेले. शेतकऱ्याला 2 पैसे द्यायला गेले. 10,000 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स यांच्या डोक्यावर लादलेला आहे आणि त्याच्यावर इंटरेस्टवर इंटरेस्ट वाढतोय. काही करा पण हा निघाला पाहिजे. इतक्या वर्षाच्या प्रयत्नातनं निघत नाहीये. अमितभाईंनी अधिकाऱ्यांना बोलवलं. मोदीजींनी अधिकाऱ्यांना बोलवलं. अधिकारी म्हणाले मागच्या काळापासून रद्द करता येत नाही. समोरचा रद्द करायचा असेल तर विचार करू, पण मागच्या काळापासून करता येत नाही. पण जे स्वतः निर्णय घेतात, अधिकाऱ्यांच्या भरोशावर राहत नाही, जे जनतेचं हित पाहतात, शेतकऱ्यांचं हित पाहतात, त्या माणसाचं नाव नरेंद्र मोदी आहे. मोदीजींनी सांगितलं कायद्यात पाहिजे ते बदल करू, पण आमच्या शेतकऱ्यांचा इन्कम टॅक्स रद्द करू. आणि मोदीजींनी निर्णय घेतला 10,000 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स मोदीजींनी मागच्या तारखेपासून रद्द केला आणि भविष्यातही तो लागणार नाही असं सांगितलं. आज हे जे काही 3,000 रुपये 3,500 रुपये तुम्ही देताय ते त्या निर्णयामुळे देऊ शकताय. मोदीजींनी हा निर्णय घेतला म्हणून शेतकरी इन्कम टॅक्सच्या या कचाट्यातनं बाहेर आलेला आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आज या देशामध्ये मोदीजींचं नेतृत्व हे विकासाचं नेतृत्व आहे. मोदीजींचं नेतृत्व जनसामान्यांकरता त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आशीर्वाद ठरणारं नेतृत्व आहे. आणि त्याच नेतृत्वासोबत अभिजित पाटील तुम्ही आला आहात. तुम्हाला मागे वळून पाहावं लागणार नाही हा विश्वास तुम्हाला या निमित्ताने देतो. आणि पुन्हा एकदा विठ्ठल परिवाराला शब्द देऊन जातो, आम्ही देखील विठ्ठला. अशोक बापू पवार, अंकुशरावजी काकडे, विठ्ठल शेठ मण्यार, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, वेळेची खरं तर मर्यादा असल्यामुळे सर्वांची नावं घेणं शक्य होणार नाही, कारण अजून नगरमध्ये 2 सभा त्यासाठी जायचे. सगळे पत्रकार बांधव आणि